तर ही मगाशी दृश्य होती पुण्यामध्ये काँग्रेस आंदोलन करते। तर आत्ताची ही दृश्य आहेत ही छत्रपती संभाजीनगरमधली आहेत। संभाजीनगरमध्ये भाजपकडनं आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः सहभागी झालेले आहेत। भाजपचे अनेक आमदार मंत्री हे सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत या रॅलीमध्ये सहभागी झालेले। त्याचे आपण थेट दृश्य सध्या बघू शकता। संभाजीनगरच्या रॅलीमध्ये अलोट गर्दी जमलेली आहे। ड्रोन दृश्यांद्वारे आपण बघू शकतो केवढा प्रचंड प्रतिसाद या तिरंगा रॅलीला संभाजीनगरमध्ये मिळतोय। छत्रपती संभाजीनगर शहरातील संभाजी पेठेतून तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे। प्रचंड गर्दी या रॅलीमध्ये झालेली आहे। शाळकरी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत मोठ्या संख्येने लोक, शहरवासी आणि या भागातील मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागातून तरुण या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। आत्ता हे दृश्य आहे पैठण गेटवरचं। हा मोठा तिरंगा ध्वज इथं आपल्या खांद्यावर घेऊन स्वाभिमानानं, अभिमानानं चालणारी ही तरुण मुलं, ही जेन्झी इथं दिसते आहे। सोबतच पलीकडे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर इतर नेते सुद्धा सहभागी झालेले आहेत। आणि संभाजी पेठेतल्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून ते आत्ता या जवळपास नूतन कॉलनीपर्यंत प्रचंड गर्दी झाली आहे। 2 किलोमीटरचा परिसर पूर्णतः तिरंगा ध्वज घेऊन सगळी तरुणाई, सगळे माणसं सहभागी झाले आहेत। आणि यामध्ये सगळ्यांचा उत्साह दिसतो आहे। इतका मोठा उत्साह दिसतो आहे, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सहभागी झाले। काय सांगाल सर? भारताविषयी जे प्रेम आहे ते प्रेम मुलांना लहानपणापासून दिसायला पाहिजे, त्याचा हा एक प्रयोग आहे। बघा, हा ध्वज, इतका मोठा ध्वज इथं दिसतो आहे आणि पलीकडे गुलमंडीपर्यंत अशीच गर्दी आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अनेकदा रॅली झालेल्या आहेत, पण ही पहिली तिरंगा रॅली असावी जी ऐतिहासिक असेल। कारण जवळपास चौकापासून, म्हणजे संभाजी पेठेतल्या चौकापासून